नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज 24 जुलै 2025 म्हणजे आज आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 3 मुद्द्याबद्दल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करणार आहोत आपलं कॅप राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला कधी कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर तुमचे अलॉटमेंट कधी होणार आहे आणि तुमचं ऍडमिशन कधी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आपण डिस्कस करणार आहोत फायनल मेरिट लिस्ट बद्दल, की नक्की फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक कमी होणार आहे की जास्त होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कशाच्या बेसिसवर लागते त्याच्यानंतर, आणि नंतर आपण डिस्कस करणार आहोत की तुमची कॉलेज लिस्ट बनवताना तुम्ही कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहेत की जे आम्ही आमच्या मुलांच्या म्हणजे आमच्या पर्सनल काउन्सिलिंगच्या मुलांच्या कॉलेज लिस्ट बनवताना लक्षात ठेवतो. त्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही यूज करून तुमची एक स्वतःची कॉलेज लिस्ट बनवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, ही जी पीडीएफ आहे ती सीईटी सेलची ऑफिशियल पीडीएफ आहे, बरोबर. तर इथे तुम्ही पाहू शकता की डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट, तर 24/7/2025 म्हणजे आज. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट, म्हणजे त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो फॉर कॅप राऊंड 1, ती असणार आहे 25/7/2025. म्हणजे उद्या काय होणार आहे, एक सीट मॅट्रिक्स अवेलेबल होणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, ते एक पीडीएफ असणार, बरोबर. त्यामध्ये जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, बरोबर, समजा जे कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्यांची सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर त्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, बरोबर. त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, त्यानंतर पूर्ण एक तुम्हाला सीट मॅट्रिक्स असणार. म्हणजे ज्यावेळेस ती पीडीएफ येईल तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की नक्की सीट मॅट्रिक्स असते काय. तर त्याच्यावरून होणार काय की आपल्याला कॉलेज लिस्ट बनवताना त्याचा फायदा होणार आहे की नक्की कुठं अप्लाय केलं पाहिजे. त्याच्यानंतर मायनॉरिटीसाठी किती सीट असणार आहेत, ओपन साठी किती सीट असणार आहेत, पीडब्ल्यूडी साठी, डिफेन्स साठी, ऑर्फन साठी, अशा वेगवेगळ्या रिझर्वेशन साठी किती किती सीट्स आपल्याला अवेलेबल असतील, बरोबर. तर ते आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये समजून झालंय. म्हणजे उद्या आपली 25 तारखेला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे. आज आपली फायनल मेरिट लिस्ट येईल, समजा अद्यापर्यंत आली नाही, एक संध्याकाळपर्यंत फायनल मेरिट लिस्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर कॅप राऊंड 1, आता ही खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. कॅप राऊंड 1 ज्यावेळेस आपली सीट मॅट्रिक्स येते, तर त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 आपला 26/7/2025 ते 28/7/2025 म्हणजे 3 दिवस, टोटल 3 दिवस असणार आहेत आपल्याला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ द कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. ओके, प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुमचा कॅप राऊंड फॉर्म हा तुम्हीच भरा. तुम्हाला समजत नसेल, येत नसेल भरता, तुमच्याकडे पीसी नसेल, लॅपटॉप नसेल, मोबाईलवर फॉर्म भरायचा तुम्ही ट्राय करू नका. समजा लॅपटॉप वगैरे जर नसेल तर भावाचा, बहिणीचा, कुणाचाही लॅपटॉप घ्या, बरोबर. समजा नाहीतर नेट कॅफे मध्ये जा आणि त्या ठिकाणी पण तुम्ही पूर्ण व्हेरीफाय करा की फॉर्म कसा भरतो. याच्यामध्ये बऱ्याच चुका होतात किंवा काही चुका जाणून बुजून केल्या जातात. म्हणजे समजा नेट कॅफेवाले असतील किंवा समजा बाकीचे काउन्सिलर वगैरे कोण जर असेल, तर त्यांचं कसं असतं, कॉलेज सोबत टाईप असतं. आता कोणत्या कॉलेज सोबत टाईप असतं की ज्या कॉलेजला ऍडमिशनच होत नाही, बरोबर, त्यांच्या सीट वॅकंट राहतात, तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आणायचं त्यांचं काम असतं. तर ते काय करतात, भूलचुकीने किंवा भूलचुकीने म्हणता येणार नाही, की जाणून बुजून तुमच्या कॅप राऊंड मध्ये, कॅप फॉर्म मध्ये ते कॉलेज टाकून देणार, बरोबर. आणि नंतर ते कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन जाणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय खबरदारी घ्यायची की पूर्ण तुमचा कॅप राऊंड फॉर्म सबमिट करायच्या वेळेस तुम्हाला पूर्ण कॅप राऊंड फॉर्म चेक करायचा एकदा. आपली लिस्ट म्हणजे समजा आपली लिस्ट जी आपण बनवली आहे ती लिस्ट आणि आपला कॅप राऊंड मॅच होतोय की नाही. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला चेक करायचंय. त्याच्यानंतर 26 ते 28 या 3 दिवसामध्ये आपण ऑप्शन फॉर्म फिलअप करणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1, तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपली कधी होणार आहे, 31/7/2025 ला. म्हणजे कॅप राऊंड 1 तुम्हाला त्या दिवशी समजणार आहे, तुम्हाला नक्की कोणतं कॉलेज लागतंय, तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर महत्वाची स्टेप म्हणजे एक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. म्हणजे तुमच्याकडे 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत अप टू 3 PM तुमच्याकडे वेळ असणार आहे, की समजा 31 तारखेला जी तुमची अलॉटमेंट झाली कॅप राऊंड 1 मध्ये, जे तुम्हाला कॉलेज लागले, ओके, जे कॉलेज अलॉट झालंय ते घ्यायचं की नाही, की पुढच्या कॅप राऊंड मध्ये जायचं, या विचार करण्यासाठी हा वेळ असणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशे केसेस आहेत. म्हणजे समजा ज्या कॅन्डिडेटला पहिलाच जर ऑप्शन लागलं असेल, समजा आपण कॅप राऊंड 1 चा विचार करतोय, तर पहिलाच ऑप्शन जर लागला असेल तर त्याला ते घेणं आणि घेणं भागच आहे, बरोबर. त्याने घेतलं नाही तर त्याचं ते ऍडमिशन कॅन्सल होईल. ओके, जर कॅन्डिडेटला सेकंड प्रेफरन्स पासून त्या लिस्टमध्ये कोणताही ऑप्शन जर लागला, तर त्याच्यापुढे 2 ऑप्शन असतात. एक तर सीट एक्सेप्टन्स फी असते, 1,000 रुपये फी असते, तुम्हाला ती पे करावी लागते. ओके, ती पे करून बेटरमेंट साठी जा किंवा डायरेक्ट तुम्ही ऍडमिशन घ्या, बरोबर. तर माझी मुलांना विनंती आहे की समजा तुम्ही काय करा, ती जी फी असेल ती पे करा आणि नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये जा. म्हणजे चेक करा जाऊन सेकंड कॅप राऊंड मध्ये झालेलं गेलेलं कधी पण चांगलं. काय होतं की समजा बेटरमेंट होतात बऱ्याचशा कॅन्डिडेटच्या, तुम्हाला जे कॉलेज लागलंय, ओके, तर त्या कॉलेजचं तुम्हाला बेटरमेंटसाठी तुम्ही अप्लाय केलंय. ओके, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजमध्ये पण काही कॅन्डिडेट आहेत, त्यांनी पण बेटरमेंटसाठी अप्लाय केलंय. ओके, त्यांना जर कुठं दुसरीकडे वर सीट भेटली तर तुम्हाला ती सीट भेटेल. म्हणजे अशा पद्धतीने बेटरमेंट होतं, म्हणजे बऱ्याचशा कॅन्डिडेटचं बेटरमेंट होतं.
त्याच्यामुळे तुम्ही बेटरमेंटसाठी नक्की जा. ओके, पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. ओके, सीट ऍक्सेप्टन्स फी पे केल्याने काय होतं की तुमचं जे तुम्हाला जे अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे समजा कॅप्टन 1 मध्ये जी अलॉटमेंट आहे, तर ती अलॉटमेंट तुमची तशीच राहते. ओके, जर तुमचं बेटरमेंट झालं नाही तर पुन्हा तुम्हाला तेच कॉलेज अलॉट होऊन जाणार. म्हणजे तुमचं एक आपण सेफ साईडचा विचार जर केला तर या पद्धतीने खूप उत्तम आहे. बरोबर. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट इन कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन सबमिटिंग रिक्वायरमेंट अँड पेमेंट ऑफ द फी आफ्टर कॅप्टन 1. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की रिपोर्ट करायचं कॉलेजला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं. त्याची डेट किती आहे? 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत याची डेट आहे. बरोबर. आता या डेट एक्सटेंड होत राहतील. बरोबर. याच्यामध्ये काही वाद नाही आणि दरवर्षी या डेट एक्सटेंड होतात. बरोबर. तर रिपोर्टिंग करायचं म्हणजे काय, तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. काय तुमची फी जी असेल कॉलेजची ती तुम्हाला पे करायची ऍज पर दिअर कॅटेगरी. बरोबर. त्याच्यानंतर तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस युज केले होते तर ते तुम्हाला ओरिजिनलच घेऊन जायचे. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये काय तर समजा तुम्ही जर जर काही कॅन्डिडेट समजा रिसिप्ट अपलोड केली असेल कास्ट व्हॅलिडिटीची किंवा नॉन क्रिमिलियरची, आणि समजा त्यांना जर कॅटेगरी मधून ऍडमिशन भेटलं असेल किंवा ऍडमिशन भेटलं असेल, त्यांना फर्स्ट राऊंडला ऍडमिशन घ्यायचंय, तर तुमच्याकडे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं असणं गरजेचं आहे. जर समजा तुमच्याकडे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नाही आणि तुम्हाला जर कॅटेगरी मधली सीट जर मिळली असेल, ओके, समजा एनटीडी कॅटेगरीचा स्टुडंट असेल, त्याने जर समजा रिसिप्ट अपलोड केली असेल, बरोबर, नॉन क्रिमिलियरची असो किंवा कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केली असेल आणि अद्यापपर्यंत त्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल आणि त्याला एनटीडी सीट भेटणे कॉलेज लागला असेल, बरोबर, त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर जा कॉलेजला, बरोबर, आणि दुसरा ऑप्शन जा आता तिथं डायरेक्ट तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. बरोबर, तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट झाला आणि तुम्ही प्रूव्ह करू शकले नाही की मी या कॅटेगरीत आहे म्हणून, समजते तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचं डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल होणार आणि ती सीट नेक्स्ट स्टुडंटला दिली जाणार. नेक्स्ट स्टुडंट म्हणजे सेकंड कॅप्टनसाठी ती सीट यूज होणार. आणि दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असेल की तुम्ही बेटरमेंटला जा. भले समजा तुम्हाला तेच कॉलेज हवं असेल पण तुम्ही तरी बेटरमेंटसाठी जा, कारण तुम्हाला एक बराचसा वेळ वाढून देतो. ओके, आपण 4 कॅप्रॉन 4थ्या कॅप्रॉन पर्यंत हे एक्सटेंड करू शकतो. म्हणजे बेटरमेंट करत करत म्हणजे समजा तुम्हाला कॉलेज लागलं एक्सपायर्ड समजा आणि ते तुम्हाला घ्यायचंय, तुमचं फेवरेट कॉलेज तुम्हाला ते घ्यायचंय. ओके, आणि बेटरमेंट मध्ये जर गेलं तर समजा तुम्हाला अशी भीती की याच्यापेक्षा मला दुसरं कॉलेज लागेल, तर त्याच्यासाठी काय करायचं की वरचे जे असे कॉलेजेस टाकायचे की जे आपल्याला लागू शकणार, म्हणजे आपण सेफ साईडला राहू, आपल्याकडे कॉलेज पण राहील, आपल्याकडे वेळ पण मिळेल ते डॉक्युमेंट आणण्यासाठी. बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला समजली. ओके, तर त्याच्यानंतर समजा आणि जर तुम्हाला ओपनची सीट मिळाली असेल, म्हणजे समजा तुम्ही प्रूव्ह करू शकले नाही की मी या कॅटेगरीत आहे, पण तुम्हाला सीट ओपनची मिळाली, तर तुम्हाला ओपनची फी भरायला लागेल. त्यावेळेस ऍडमिशन कॅन्सल होणार नाही. फक्त तुमचं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे किंवा तुमचं जे पोर्टल आहे ते ओपन मध्ये कन्वर्ट होणार. तुम्हाला फी ओपनची भरावी लागेल. ओके, सेम शेड्यूल असणार आहे कॅपराउंड सेकंड साठी. तर कॅपराउंड सेट डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट आफ्टर कॅपराउंड फर्स्ट, म्हणजे कॅपराउंड फर्स्ट झाल्याच्या नंतर, कॅपराउंड फर्स्ट झाल्याच्या नंतर काय होणार, जे स्टुडंट ऍडमिशन घेतील तर आता काही सीट फिल होणार, काही सीट वॅकंट होणार. तर त्या वॅकंट राहिलेल्या सीट आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळणार. नंतर त्याच्यानुसार आपण ऑप्शन फॉर्म फिल करणार कॅपराउंड सेकंड साठी. सेम पद्धत. ओके, या डेट तुम्ही पाहतायत. ओके, तुमच्याकडे ही पीडीएफ असेलच, तर या डेट एक्सटेंड होऊ शकतात. म्हणजे असं नाही की या फिक्स डेट आहे, या टेंटेटिव्ह डेट्स आहे. टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे काय, जर एक्सटेंड झाला तर ह्या वाढतीलच, कमी कधी होऊ शकत नाही. टेंटेटिव्ह डेट असं त्याचा अर्थ होतो. हा कॅपराउंड थर्ड आणि यावर्षी तुम्हाला माहिती आहे 4 कॅपराउंड आहेत, तर कॅपराउंड 4. ओके, आता त्याच्यानंतर महत्वाची एक गोष्ट म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. आता सीईटीने काय केलंय की इन्स्टिट्यूट लेवलचे जे सीट्स आहेत, म्हणजे आयएलएस राऊंड जे कॉलेजचे होतात, बरोबर, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स, तर तुम्ही सीईटीच्या वेबसाईट पण सीईटीच्या वेबसाईट युज करून त्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे या पद्धतीची सीईटी बद्दल अजून जास्त काही माहिती दिली नाही, पण नक्की सीईटी याची जास्त माहिती प्रोव्हाइड करा. पण एक तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन 25/7 ते 1/9 पर्यंत तुमचं हे असेल. या डेट एक्सटेंड होणार, त्याच्यामुळे या डेट तुम्ही कन्फर्म मानून घ्या. ओके, तर या पद्धतीने आपण पाहिलं की कॅपराउंडचं नक्की शेड्यूल कसं आहे. अशा पद्धतीने होतं आपलं कॅपराउंडचं शेड्यूल. ओके, तुम्हाला आता समजलंच असेल की नक्की तुमच्या कोणते इन्सिडन्स कोणत्या टायमाला होणार आहेत. बरोबर. तर हे आता कॅपराउंड 1 साठी हे परफेक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतील. पण कॅपराउंड ज्यावेळेस 2 आणि 3 असेल किंवा 4 असेल तर तुमच्या डेट एक्सटेंड होऊ शकतात. म्हणजे मी ज्या डेट तुम्हाला कॅपराउंडच्या शेड्यूल मध्ये दिले आहेत सीईटी तर त्या एक्सटेंड होऊ शकतात. तर मित्रांनो, आज 24 जुलै म्हणजे आपली फायनल मेरिट लिस्ट आज येणार आहे. बरोबर. तर आता फायनल मेरिट लिस्ट बद्दल बऱ्याचशा मुलांच्या मध्ये एक बराचसा संभ्रमाचं वातावरण आहे की नक्की फायनल मेरिट लिस्ट कशी असणार आहे, त्याच्यामध्ये रँक कमी होणार आहे की रँक वाढणार आहे आपला किंवा जास्त होणार आहे. बरोबर. तर तुम्हाला एक सांगणार आहे की फायनल मेरिट लिस्ट ही आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सारखीच असणार आहे. बरोबर. त्याचं स्ट्रक्चर वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये जे डिटेल्स असतील ते. आता तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मध्ये काय चेक करायचं आहे की फायनल मेरिट लिस्ट मध्ये समजा जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही करेक्शन असतील, बरोबर, आणि ते करेक्शन तुम्ही प्रिव्हियस पिरियड मध्ये जर पूर्ण केले असतील तर ते करेक्शन तुमचे रिफ्लेक्ट झालेत की नाही फायनल मेरिट लिस्ट मध्ये, ते तुमचं करेक्ट होऊन आलंय की नाही. समजा म्हणजे काही स्टुडंटनी अगोदर फॉर्म ओपन मध्ये टाकला होता, नंतर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आले, त्यांनी तो फॉर्म
समजा कॅटेगरीमध्ये अप्लाय केला तर कॅटेगरी फॉर ऍडमिशन तुमची अप्रोप्रिएट कॅटेगरी दाखवताय की नाही, किंवा समजा काही मुलांच्या नावामध्ये मिस्टेक झाली होती, काही मुलांच्या समजा डोमेसाईल मध्ये मिस्टेक झाली होती, डॉक्युमेंट मध्ये झाली होती, तर त्यांनी ती करेक्ट करून ती रिफ्लेक्ट होती की नाही मेरिट लिस्ट मध्ये, तर ते तुम्हाला चेक करायचं. ओके, रिफ्लेक्ट होत असेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मेरिट नंबर. तर मित्रांनो मेरिट नंबर थोडासा कमी जास्त होऊ शकतो. आता कमी होऊ शकतो की जास्त होऊ शकतो हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, बरोबर. समजा आता मेरिट नंबर जर आपण विचार केला तर पहिला एक ज्यांचं समजा रँक 1000 ते समजा 1 ते 2000 रँक आहे, तर त्यांच्यामध्ये काही एवढा फरक पडणार नाही, म्हणजे ते 30-40 वर खाली होऊ शकतं. पण जसं जसं आपण जास्त मेरिट नंबरकडे जाऊ, म्हणजे समजा 20,000 40,000, तर याच्यामध्ये बराचसा फरक पडतो. म्हणजे समजा आपण जर जास्त गेलो 80,000, तर याच्यामध्ये 5-5 हजारचा एवढा सुद्धा फरक पडतो, म्हणजे काही वेळेस पडलेला आहे. ओके, तर या पद्धतीने तुमचा आज मेरिट नंबर येईल. अद्यापपर्यंत मी व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत तर काही त्यांची नोटीस आलेली नाही सीईटी सेल कडून, पण एक संध्याकाळी आपला मेरिट नंबर तुम्हाला दिसून जाईल. ओके, त्याच्यानंतर जे ऍडमिशनची प्रोसेस असेल तर ती तुमची त्या मेरिट नंबरवर होणार आहे, बरोबर. तर हे होतं मेरिट नंबर बद्दल. तर आता त्याच्यानंतर महत्वाची प्रोसेस म्हणजे आता कॉलेज लिस्ट, बरोबर. आता आपल्या जे काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत, पूर्ण काउन्सिलिंगच्या स्टुडंटला आपण त्यांची एक पर्सनलाइज कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये काही अप्रोप्रिएट चेंजेस आहेत ते पण आपण संमताने करत आहोत, म्हणजे समजा विद्यार्थ्याशी पालकाशी डिस्कस करून ते पण आपण करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर आता आपण शेड्यूल मध्ये पाहिलं की समजा 26 तारखेपासून आपला कॅपराऊंड 1 ची फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे, बरोबर. तर आता 26 तारखेलाच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का लवकर भरायचा आहे, की लवकर भरण्याने लवकर लागतो असं काही नाही. तुम्हाला 3 दिवस कॅपराऊंडचे फॉर्म भरायला दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही अर्धा फॉर्म भरू शकता, तो सेव्ह होतो, त्याच्यानंतर पुन्हा अर्धा भरू शकता, सेव्ह होतो तो, बरोबर. तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरताना व्यवस्थित चेक करायचं की आपण व्यवस्थित टाकलंय की नाही, बरोबर. आता हे झालं फॉर्म भरण्याविषयी, बरोबर. त्याच्यावर अप्रोप्रिएट आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत, किंवा एक डेमो फॉर्म सुद्धा तुम्हाला भरून दाखवणार आहोत एका स्टुडंटचा. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा कॅपराऊंड ऑप्शनचा फॉर्म भरू शकतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज लिस्ट. यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने कॉलेज लिस्ट बनवू शकाल. तर याच्यामध्ये आता मी 2-4 तुम्हाला पॉईंट सांगतो की जेणेकरून तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी इझी पडेल. फर्स्ट ऑफ ऑल, आता ऑटो फ्री पहिलं जे कॉलेज आहे तुमचं ते सीओईपी सीएस असणं बंधनकारक आहे. म्हणजे समजा ते आता समजा लागलं तरी पण आपण घेऊ शकतो, आणि तसं तर बऱ्याच स्टुडंटला नाही लागणार आहे, त्याच्यामुळे आपलं ऑटो फ्री हे टाळू शकतो आपण फर्स्ट कॅपराऊंड साठी. तर तुम्हाला नवीन रूल माहितीच असतील की पहिल्या कॅपराऊंड मध्ये फर्स्ट कॅपराऊंड मध्ये पहिला प्रेफरन्स ऑटो फ्रीज होणार, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड कॅपराऊंड मध्ये पहिले 3 प्रेफरन्स तुमचे ऑटो फ्रीज होणार, म्हणजे त्याच्यापैकी जर तुम्हाला अलॉटमेंट झाली तर ती ऑटो फ्रीज होणार. थर्ड कॅपराऊंड मध्ये पहिले 6 प्रेफरन्स हे ऑटो फ्रीज होणार, म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झाली तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागणार. आणि फोर्थ कॅपराऊंड मध्ये समजा जिथं तुम्हाला अलॉटमेंट होईल, वेदर म्हणजे तुमच्या पूर्ण लिस्ट मध्ये जिथं तुम्हाला अलॉटमेंट होईल तर तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावे लागणार, बरोबर. हे होते कॅपराऊंडचे नवीन नियम, बरोबर. हे 2024 पर्यंत हे नियम नव्हते. 2024 पर्यंत फक्त फर्स्ट प्रेफरन्सचा नियम होता. त्याच्यानंतर 2025 हे अपडेटेड नियम आहे. त्याच्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला हे नियम माहितीच असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं की आपण काय करतो आपल्या स्टुडंटच्या लिस्ट बनवण्यासाठी की पहिले 6 जे ऑप्शन आहेत तर ते असे टाकायचे की ते तुम्हाला लागू शकणार नाही. आणि समजा तुम्ही असे टाकले, समजा तुम्हाला पर्सेंटेज जास्त असतील तर असे टाकायचे तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. समजा ऑटो फ्री जर झालं तर तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ पण शकता स्वइच्छेने, तसे कॉलेजचे प्रेफरन्स टाकायचे. आता त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न येतो की समजा आपल्या पर्सेंटाईलवर असणाऱ्या कॉलेजची लिस्ट किंवा आपल्या पर्सेंटाईलवर असणारे कॉलेजेस कसे चेक करायचे. आता सीईटी सेलची कट ऑफची पीडीएफ आहे मागच्या वर्षीची, बरोबर आपल्याकडे. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कट ऑफ, आता कट ऑफ हा चेक करायचा आहे तुमच्या पर्सेंटाईल नुसार, रँक नुसार कट ऑफ, किंवा पर्सेंटाईल आणि रँक यांच्या दोन्हीनुसार तुम्हाला कट ऑफ चेक करायचा आहे. आणि त्याच्यानुसार अप्रोप्रिएट तुमची सिटी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा कॉलेज सिलेक्ट करायचे, बरोबर. त्याच्यानंतर ते कॉलेज तुम्हाला सॉर्ट करायचे की मला कोणतं कॉलेज जास्त परवडते. ओके, म्हणजे कुठे ऍडमिशन घेतलेलं माझ्यासाठी चांगलं राहील ते तुम्हाला सॉर्ट करायचे. आणि त्याच्यानंतर बरेचसे कॉलेज टाकायचे, बरोबर. हलगर्जीपणा करायचं नाही की समजा मला 91 पर्सेंटाईल आहेत आणि मी फक्त 90 किंवा 91 93 एवढेच कॉलेजेस टाकणार, बरोबर. तर तुमच्या लिस्टमध्ये फर्स्ट ऑफ ऑल, आता एक लिस्टचं मी स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल अगोदर ड्रीम कॉलेजेस पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर जे कॉलेजेस तुम्हाला लागू शकतात, ओके, तुमचे एक मॉडरेट लेवलचे कॉलेज ते पाहिजेत. आणि त्याच्यानंतर सेफ साईडचे कॉलेज आपल्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. म्हणजे मग तुम्हाला 90 जर पर्सेंटाईल असतील तर तुमच्या लिस्टमध्ये 80, बरोबर, 75 एवढ्या पर्सेंटाईलचे कॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही ना कोणत्या वर्षी काय घडेल. ओके, तर कट ऑफ इन्क्रीज झाला किंवा कोणती इन्सिडेंट झाली की आपल्या कॅपराऊंडच्या लिस्टमध्ये आपल्याकडे जर सेफ कॉलेज असेल तर आपल्याला कमीत कमी फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट झालेली गरजेचं आहे. आता कसं होतं, फर्स्ट राऊंडला कट ऑफ जास्त कमी जातो, बरोबर. त्याच्यानंतर कट ऑफ वाढत जातो. समजा जर तुम्हाला फर्स्ट राऊंडलाच अलॉटमेंट नाही झाली, ओके, तुम्ही टाकलेल्या लिस्ट पैकी तुम्हाला काहीच मिळालं नाही, ओके,
तर तुम्ही ठीक आहे सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकता, पण ऑलरेडी सीट रिझर्व झालेले असतात फर्स्ट राऊंड मध्ये. म्हणजे मुलं काय करतात, काही मुलं फर्स्ट राऊंड मध्ये डायरेक्टली ऍडमिशन घेऊन टाकतात, त्याच्यामुळे सीट रिझर्व होतात, आपल्याकडे नंबर ऑफ सीट्स कमी होतात, त्याच्यामुळे आपलं काय कट ऑफ वाढत होतं. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची की पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला कशी अलॉटमेंट होईल हे आपल्याला एक चेक करायचंय. आणि हे जास्त कोणासाठी, की ज्या स्टुडंटला पर्सेंटाईल कमी आहेत, म्हणजे 30-40 पर्सेंटाईल ज्यांच्यासाठी आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला भरपूर कॉलेजेस ऍड करावे लागतील. बरोबर. आता आपण हायेस्ट आपल्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटमध्ये 190 प्रेफरन्सेस ऍड केले, म्हणजे त्या मुलाला खूप कमी पर्सेंटाईल होते. तर त्यासाठी आपण अशी लिस्ट बनवली की त्याला त्याच्यामध्ये लागणारच कॉलेज. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक कॉलेज लिस्टची तुमची लेंथ जी आहे, आता समजा ऍटमोस्ट आपल्याला 300 प्रेफरन्स टाकता येते, तर त्याच्यानुसार तुमचं काय पर्सेंटाईल असेल, तुम्हाला कोणती सिटी पाहिजे आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला परवडेल किंवा आवडेल, तर त्याच्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट तुम्ही बनवा. बरोबर. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज लिस्ट बनवताना एक पोरं चुका करतात. मुलं काय चुका करतात की बाबा एक कॉलेज पकडलं, समजा डी वाय पाटील कॉलेज जर पकडलं आपण, तर त्याचं सीएस, त्याचं आयटी, त्याचं एआयडीएस, म्हणजे जेवढे टेक ब्रांचेस असतील तर ते एका खाली एक टाकतात. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं कॉलेज पकडतात, दुसऱ्या कॉलेजच्या ब्रांचेस एका खाली एक टाकतात. तर ही जी मेथड आहे कॉलेज लिस्ट बनवण्याची, ही पूर्णतः चुकीची आहे. म्हणजे चुकीची कशी आहे, समजा आपण कॉलेज कन्सिडर करू, समजा कॉलेज ए आहे आणि एक दुसरं कॉलेज बी आहे. समजा कॉलेज ए मध्ये तुम्ही सीएस टाकलं, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलेज ए मधलं आयटी टाकलं, ए मधलं सीएनटीसी टाकलं, ए मधलं समजा एआयडीएस वगैरे काय असेल ते टाकलं, तर ही प्रोसेस कशी चुकीची आहे ही तुम्हाला मी सांगतो. की कॉलेज ए मध्ये सीएस आहे, कॉलेज बी मध्ये सीएस आहे आणि थोडक्यात कॉलेज सेम लेवलचे आहे. बरोबर. तर आपण लिस्ट कशी बनवणार, तर कॉलेज ए मधलं सीएस, त्याच्यानंतर कॉलेज बी मधलं सीएस. बरोबर. म्हणजे समजा कुठं जरी भेटलं तर सीएस भेटतंय, मला दोन्हीकडे सीएस द्यायला परवडतं, किंवा थोडक्यात एक कॉलेज सेम आहे. बरोबर. त्याच्यानंतर कॉलेज ए मधलं आयटी. बरोबर. आता आयटी खाली का, तर समजा कॉलेज बी मधलं सीएस मला कॉलेज ए मधल्या आयटी पेक्षा जास्त परवडतं, म्हणजे घेण्यासाठी जास्त योग्य आहे. त्याच्यामुळे कॉलेज बी मधलं सीएस आपण वर ठेवलं. आणि त्याच्यानंतर काय अप्रोप्रिएट, या स्ट्रक्चरने तुमच्या अप्रोप्रिएट काय असतील ते ब्रांचेस तुम्हाला ऍड करायचे. आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या मुलांसाठी हे सर्व नियम फॉलो करून त्यांना एक परफेक्ट लिस्ट प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला एक परफेक्ट लिस्ट हवी असेल, तुमचं ऍडमिशन जर तुम्हाला चांगल्या एका कॉलेजमध्ये करून घ्यायचं असेल तुमच्या पर्सेंटाईल नुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार, तर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला जॉईन करा. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची जी एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यासोबत समजा आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची, म्हणजे जिथे आपण नवीन अपडेट्स टाकत असतो, सीईटी कडनं येणारे अपडेट्स असतील, अलॉटमेंट विषय असो किंवा समजा कॉलेज ऍडमिशन बद्दल असो, तर ते आपण टाकत असतो, तिथेही तुम्ही जॉईन करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.